हाय डिअर स्टुडंट, मी रोहन बांगरे, ड्रीम्स अकॅडमी कोचिंग क्लासेस. आपण बघत आहोत महाराष्ट्र बोर्डचा इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट 1 नववा लेसन कार्बन कंपाउंड्स कार्बनिक संयुगे. So in last two lecture we have discussing some basic concept about this chapter and characteristics of carbon. If you did not see this lecture, then must watch. Link is available in description. So today we will discussing the most important topic of this lesson, hydrocarbon. The compound contain only hydrogen and carbon element is called as hydrocarbon. ज्या संयुगामध्ये फक्त आणि फक्त हायड्रोजन आणि कार्बन हे दोनच मूलद्रव्य आहे, त्या कंपाऊंडला हायड्रोकार्बन असे म्हणतात. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज मिथेन CH4. The most carbon compound having hydrogen is a common element. There are mainly two types of hydrocarbons, saturated and unsaturated. मराठीमध्ये याला संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स असे म्हणतात. संपृक्त म्हणजे समाधानकारक किंवा फुलफिल, म्हणजेच कार्बनची जी काही व्हॅलन्सी आहे ती पूर्णपणे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन शेअर करून कंप्लीट केलेली असणारे म्हणजे सॅच्युरेटेड असणे. मी कार्बन फॉर्म मॅक्झिमम बॉन्ड विथ हायड्रोजन फॉर देअर स्टॅबिलिटी. आता सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, डिटेल्समध्ये समजून घेण्यासाठी आपण एक चार्ट ड्रॉ करू. बघा, मी इथे एक चार्ट तयार केलेला आहे. टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन्स. बघा, मेनली टू टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मीन्स संपृक्त आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे असंपृक्त. बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सची डेफिनेशन काय? हायड्रोकार्बन्स इन विच ऑल 4 व्हॅलन्सीज ऑफ कार्बन atoms are satisfied by single bonds are called as saturated hydrocarbons. Single bond means one pair of electron are shared here. And unsaturated hydrocarbons having a double bond or triple bond between the two carbon atoms are called as unsaturated hydrocarbons. Double bond or triple bond. Double bond, here two pair of electron are shared between two carbon atoms, and triple bond, here 3 pairs of electron are shared. ठीक आहे. बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सला अल्केन असंही म्हणतात. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्केन. ANE. And unsaturated hydrocarbons are called as also alkenes and alkyne. ENE, YNE, alkene and alkyne. So what is alkene? What is alkyne? What is alkyne? So बघूया आपण. The general formula of alkane is CnH2n plus 2. हे काय आपण डिटेल्स मध्ये पुढे बघू. The general formula of alkene is CnH2n and the general formula of alkyne is CnH
H2n मायनस 2. बघा आपण जर कंपेअर जर केले अल्केन अल्कीन आणि अल्काइन तर बघा ह्या अल्केन मध्ये कार्बन जी काही हायड्रोजनची संख्या आहे ती 2 ने जास्त बघा 2n + 2 इथं फक्त 2n आहे आणि जर तुम्ही पुढे गेला अल्काइन मध्ये तर त्यामध्ये हायड्रोजनची संख्या अजून बघा 2 × n आणि 2 म्हणजे एकूण अजून 4 ने कमी होणार आहे अल्केन पेक्षा ॲज कंपेअर टू अल्केन. तर बघा यासाठी स्ट्रक्चर कसे असेल याचे सपोज बघा जे काही कार्बन असणार आहे अल्केन म्हणजे जे काही कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असणार कार्बन सिंगल बॉन्ड सपोज आणि बाकी जी काही व्हॅलेन्सी असणार आहे ती हायड्रोजनसाठी कंप्लीट होईल. नंतर जो काही अल्कीन आहे अल्कीन मध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन 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 मध्ये डबल बॉन्ड आहे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन are shared. So remaining valency यानंतर जो काही अल्काइन आहे अल्काइन साठी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे आणि रिमेनिंग वॅलेन्सी ऑफ हायड्रोजन. ठीक आहे हा चार्ट एक इम्पॉर्टंट आहे. If you want screenshot यानंतर आपण लाइन स्ट्रक्चर अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर अल्केन अल्कीन अँड अल्काइन कसं ड्रॉ करतो ते बघणार आहोत आपण. तर बघा अल्कीनचा जो काही जनरल फॉर्म्युला आहे तो आहे CnH2n + 2. आता बघा आपण काय करू की इथं बघा n ची व्हॅल्यू 1 म्हणून पुट करू. सपोज n = 1 देन C1 H2 × 1 + 2 means 2 + 2 = 4. CH4 यालाच आपण मिथेन बोलतो. बघा लास्टला आपण जोडलाय त्याला ANE. बघा याचं लाइन स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आपण बघू. लाइन स्ट्रक्चर मीन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बघा CH4 हियर 1 कार्बन element and 4 hydrogen. Therefore 4 hydrogen here. हा जरा याचा लाइन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघायचं कसं असणार. सपोज कार्बनचे जे काही व्हॅलन्स 4 इलेक्ट्रॉन आहेत ते आपण डॉटने दाखवू आणि जे काही हायड्रोजन आहे हायड्रोजनचे जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते आपण क्रॉसने दाखवू. सपोज या प्रकारे बघा याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असं म्हणतो आपण. तर बघा किंवा इलेक्ट्रॉन क्रॉस स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस स्ट्रक्चर असंही बोलतात. आता अल्कीनसाठी अल्कीनसाठी फॉर्म्युला आहे जनरल CnH2n. पुट n = 2 देन C2 H2 × 2 means 4 C2H4 मीन्स याला आपण मिथेन. बघा इथं आपण n जी काही व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली 2 घेतली आहे. याचं कारण हे की आपल्याला अल्कीन मध्ये कार्बन कार्बन बिटवीन द कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. त्यासाठी एक कार्बन असून चालणार नाही. त्यासाठी आपण n ची व्हॅल्यू इथे घेणार आहोत 2. देअरफॉर आता बघा याचं जे काही लाइन स्ट्रक्चर असतं ते कसं असणार आहे. कार्बन पहिल्यांदा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे बरोबर. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि एकूण 4 हायड्रोजन आहे. ते 4 हायड्रोजन वापरून आपल्याला या दोन्ही कार्बनची जी काही व्हॅलन्सी आहे ती कंप्लीट करायची आहे. तर बघा 1 हायड्रोजन हियर अँड 1 हायड्रोजन हियर. तर बघा हा जो काही कार्बन आहे याची जी काही व्हॅलन्सी ती 4 कंप्लीट झाली. बघा 1 हायड्रोजन आणि 1 हायड्रोजन हे 2 बॉन्ड आणि या ज्या कार्बन बरोबर आहे त्याचे 2 बॉन्ड एकूण 4 बॉन्ड तयार झाले आहेत आणि त्याची व्हॅलन्सी कंप्लीट झाली. ह्याही कार्बनसाठी सेम 2 हायड्रोजन
बॉन्ड तयार होतील आणि अशा प्रकारे हे असणार आहे लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता आपण याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघू. ते असं असणार आहे, सपोज हा एक कार्बन आणि हा एक कार्बन, या दोघांची बघा दोघांमध्ये डबल बॉन्ड फॉर्म झाले, याचा अर्थ 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन आर शेअर. देअरफॉर या दोन इलेक्ट्रॉन इथं शेअर झालेले आहेत. आता याच्याबरोबर जे काही हायड्रोजन आहे त्याची जे काही शेअरिंग आहे, सपोज हे आहे कार्बनचे आणि हायड्रोजनसाठी मी क्रॉस वापरतो. त्यानंतर इथे एक हायड्रोजन आहे त्यासाठी मी क्रॉस वापरतो. या प्रकारे हे झालं इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस स्ट्रक्चर फॉर अल्किन किंवा फॉर मिथिन. नंतर आहे अल्काईनसाठी. अल्काईनसाठी बघा जी काही कार्बन, पुन्हा एकदा आपण एनची व्हॅल्यू ती 2 घेणार आहोत, कारण की कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, निदान 2 कार्बन तरी पाहिजे. यासाठी हा फर्स्ट मेंबर असणार आहे अल्काईन फॅमिलीचा, हा फर्स्ट मेंबर आहे मिथाइल. तर यामध्ये बघा पुट N इक्वल टू C2H 2 into 2 4 minus 2 means C2H2 याला म्हणणार आहे मिथाइल. याचा आता आपण जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघू. सपोज कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतात, म्हणजे इथं 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन आर शेअर बिटवीन 2 कार्बन ॲटम्स. आता बघा पुन्हा असणारे जे काही हायड्रोजन आहे ते हायड्रोजन दोन हायड्रोजन वापरून आपल्या एनची बॅलन्स कंप्लीट करायची. सपोज एक हायड्रोजन या कार्बनला आणि दुसरा हायड्रोजन या कार्बनला. अशा प्रकारे हे याचं आहे लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता याचा आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कसं वापरायचं बघू. सपोज हे आहेत 2 कार्बन आणि या दोन्ही कार्बन 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केले आहे. सपोज ही एक पेअर, सेकंड अँड थर्ड, या 3 पेअर शेअर केलेले आहेत. त्यानंतर हायड्रोजन जो आहे त्या हायड्रोजनचे आपण जे काही इलेक्ट्रॉन आहे ते क्रॉस दाखवतो आणि या दोन्ही कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आपण डॉट दाखवतो. अशा प्रकारे हे याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. यानंतर आपण बघू की जे काही अल्कीन आणि अल्काईन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी त्यांची जी काही फॅमिली आहे, एकूण पहिले 10 त्याचे मेंबर्स बघूया. सो families of alkane and alkyne. For first member of alkane, put N is equal to 1. We get C1 into 2 plus 2 C1H4 याला बोलणार आहे आपण मिथेन. For second, put N is equal to 2, we get C2H 2 into 4 plus 2 C2H6 याला बोलणार आहे इथेन. For third member C3H8 याला बोलणार आहे प्रोपेन. For fourth member, put N is equal to 4 C4H10 butane. In this way, butane, pentane, hexane, heptane, octane, nonane and decane. For alkene, first member of alkene is for 2 carbon. Therefore, first member is directly put N is equal to 2 because between 2 carbon atoms there are double bond. For double bond must be present 2 carbon. Therefore, C2 into 2 CH4 is called as ethene. For second member, put N is equal to 3 C3H3 into 6 is called as propene. Like that, C4H8 butene. In this way, pentene, hexene, heptene, octene, nodine and decene. For alkyne, here also directly put N is equal to 2
because between two carbon atoms there are triple bond. Therefore C2 2 into 2 4 minus 2 again C2H C2H2 is called as ethyl. Why? For second member put N is equal to 3. C3H 2 into 3 6 minus 2 C3H4 for याला म्हणणार आहे प्रोपाइल. For third member put N is equal to 3 4 C4H 2 into 4 8 minus 2 is 6 butyl. In this way butyl, pentyl, hexyl, heptyl, octyl, nonyl and decyl मी ते एकदा कंप्लीट करून घेतो पूर्ण. या प्रकारे आहेत फॅमिलीज ऑफ अल्केन, अल्कीन आणि अल्काइल. अल्केनची फॅमिली बघा, 1 कार्बन असेल तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन अँड डिकेन. जर कार्बनची संख्या यापेक्षा जास्त असेल तर म्हणजेच 11 कार्बन असेल तर त्यासाठी असणारे अनडेकेन, नंतर असेल डोडेकेन, नंतर असेल ट्रायडेकेन, नंतर असेल टेट्राडेकेन, नंतर असेल पेंटाडेकेन, नंतर असेल हेक्साडेकेन, नंतर असेल हेप्टाडेकेन, नंतर असेल नोनाडेकेन आणि लास्टला असेल आयकोसेन. या प्रकारे जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर ठीक आहे. या पुढील लेसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.